काल उपवास होता, तर ज्वारीची भाकरी बनवत होते. तसं तर रोजच ज्वारीची भाकरी बनते, पण आज ज्वारीच्या भाकरीसोबत मेथीची भाजी होती. मग मेथीच्या भाजीसोबत पण काहीतरी हवं ना, म्हणून कांद्याची चटणी करायचा विचार केला. काय ना, मला जरा कांद्याची चटणी जास्तच आवडते. मेथीच्या भाजीसोबत तर जरा जास्तच. तोंडाला चव नसेल, सर्दी असेल, ताप असेल, तर सगळ्यात बेस्ट वाटते मला कांद्याची चटणी. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. चला तर मग आज कांद्याची चटणी बनवू. त्याच्यासाठी एक कांदा घ्या, मीडियम साईजचा घ्या किंवा मोठा घ्या. कांदा बारीक चिरून घ्या, एका प्लेटमध्ये ठेवा आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या घ्या, त्या पण बारीक चिरा. चवीसाठी कोथिंबीर घ्यायला विसरू नका. कोथिंबीर खूपच टेस्टी लागते ह्या चटणीमध्ये. एक मोठ्या वाटीमध्ये कांदा घ्या, त्यात मीठ, चटणी आणि मला जरा ना तिखटच आवडतं म्हणून मी जरा मिरची पावडर टाकली आहे त्यात. कोथिंबीर पण टाकून घ्या, मिक्स करायला विसरू नका. थोडे जिरे आणि पांढरे तीळ घ्या आणि हिंग यांची फोडणी करायची आपल्याला. आता तुम्ही म्हणाल लसूण त्याचं काय करायचं, तर तो पण फोडणीमध्ये टाकायचा. चला तर मग फोडणी करू. थोडं तेल घ्या, ते गरम करून घ्या, त्यात जिरे टाका. जिरे थोडे तडतडले की मग हिंग टाका आणि मग थोडंसं लसूण चिरलेला टाका, म्हणजे जो आपण चिरलाय तो टाकून द्यायचा. आणि शेवटी त्यात तीळ टाकायचं. ते तीळ टाकल्यावरती तडतडेल, मग तडतडीत फोडणी कांद्यात टाका आणि मस्त मिक्स करा. तयार आहे तुमची कांद्याची चटणी. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी होती ते. यात तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकता.